perspective very important, because after case taking you are stuck. कुठं स्टक होता तुम्ही की बाबा आता इथून पुढे काय करायचं. केस टेकिंग झाली, पेशंट कळाला आहे, पेशंट असं म्हणतोय तसं म्हणतोय तसं म्हणतोय. सो याला मिनिंग काय द्यायचं, याला अंडरस्टँड कसं करायचं, याला लेबल काय लावायचं, पेशंट कसा आहे, काय आहे, त्याचे मेंटल्स काय आहे महत्त्वाचे. फिजिकल जर्नल्स आपण अंडरस्टँड करतो की हे अवर्शन आहे, हे डिझायर आहे, हे ॲग्रेवेशन आहे, हे असं असं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला फॅक्ट असतात त्या जे आपण नोट डाऊन करतो. आता मात्र मेंटल स्टेट ज्यावेळेस येते, ज्यावेळेस केस टेकिंग करतो आपण, केस टेकिंग पूर्ण डिटेल्स घेतल्यानंतर त्याचे मोस्टली आपण त्याचे मेंटल्स आपण अंडरस्टँड करत असतो फ्रॉम द चाइल्डहुड टिल दॅट एज. तर हे ज्यावेळेस आपण हे अंडरस्टँड करायला लागतो त्यावेळेस बाबा हे असं पेशंट असं बिहेव केलेलं आहे, असे पेशंट हे हिस्ट्री आहे, अशा गोष्टीमध्ये असं दिसले, तर त्याचं मिनिंग काय आहे, त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे, त्याला आपण कशा पद्धतीने अंडरस्टँड करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी फार 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 महत्त्वाच्या आहेत. पण ह्या गोष्टी समजत असताना आपल्याला तर त्याचं नॉलेज पाहिजे अगोदर की आपल्याला हे दिसते सगळं असं असं म्हणजे काय म्हणायचं. जर आपल्या डोक्यात असेल, आपल्याच माइंडमध्ये नसेल, आपल्याच नॉलेजमध्ये नसेल, तर ते आपल्याला इंटरप्रिट करता येणार नाही. ओके, सो हे नॉलेज घेण्यासाठी मेंटल स्टेट काय असते, कुठल्या मेंटल स्टेटचे काय असतात, टाईप्स कुठले असतात, कशा पद्धतीने मेंटल स्टेट आपण अंडरस्टँड करायचे असते, याच्यावरती आपण डेप्थमध्ये आपण आज शिकणार आहोत. ओके, सो मेंटल स्टेट. सो तुम्ही आता मला मेंटल स्टेटबद्दल थोडंसं तुम्ही आवाज सांगायचं आहे, देन विल आय गो फॉरवर्ड. येस मॅडम, मेंटल स्टेट काय तुम्हाला काय माहिती आहे सांगा. केस टेकिंग केली हां, तुम्ही तुमची ऑपरेटिंग करत असाल केस टेकिंग, किंवा तुम्ही बघितले असतील. केस टेकिंग झाल्यानंतर तुम्हाला काय काय वाटतं पेशंटची मेंटल स्टेट कुठल्या दिसतात, कशा पद्धतीनं तुम्ही अंडरस्टँड करता, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल. म्हणजे सायंटिफिक नाही सांगू शकत मी. ठीक आहे, तुमचं जसं अंडरस्टँड होतं. हां, पण एखाद्या पेशंटमध्ये प्रॉमिनंट काहीतरी दिसतं, म्हणजे तो फास्टिडियस खूप आहे किंवा अँक्शियस खूप आहे, किंवा सप्रेस्ड इमोशन खूप आहे, किंवा अँगर असू शकतो सप्रेस्ड, किंवा ह्युमिलिएटेड असेल, त्याला खूप पहिल्यापासून दडपणात राहिलेला असेल, किंवा असं काहीतरी एखाद्या गोष्टीचा प्रॉमिनन्स असतो, तर तो मेजर म्हणजे मी तरी कन्सिडर करतो तसं. आणि मग बाकीचे असतात थोडं, कारण सगळे जुळत नाहीत सगळ्या इमोशन. हां, ते का होतं मग, तर आपल्याला तुम्हाला अडचण कुठे येते त्यावेळेस या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करताना. म्हणजे मला तरी पर्सनली असं वाटतं की आता मी जो काढला आहे ना रुब्रिक म्हणा फास्टिडियस समजा, तर ते सगळं कव्हर नाही करत असं म्हणजे वाटतं, किंवा म्हणजे ज्या रेमेडी मी काढेल ना त्याच्यातून, तर त्याच्यात ते सगळं जुळतं असं नाही. ओके, अजून तुला सांगायचं आहे केस तुझं नाव काय. विशाल तुला काय अंडरस्टँड झाली मेंटल स्टेटमध्ये. मेंटल स्टेट सबकॉन्शियस अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस ॲक्शन्स असतात. तर जे सबकॉन्शियस होतात ते लहानपणापासून आलेले असतात, ते जे रिप्रेशन झालेले तर ज्याच्या निघणारे एक्सप्रेशन्स. बरं, काय तुला काय अंडरस्टँड होतं, तुझं केसेस काय घेतलेले आहेत त्यावेळेस. मेंटल स्टेटचं जास्त करून हेल्थ आपण हेल्थ ॲक्टिव्हिटी लहानपणाची मेंटल स्टेट कशी ती, आणि आता सध्या त्याला प्रॉब्लेम चालू आहे तेव्हाची ती मेंटल स्टेट कशी आहे ते फरक समजून आणि ती कशी डेव्हलप झाली, त्या मेंटल स्टेट ही मेंटल स्टेट कशी डेव्हलप झाली. ओके, आणखीन कुणाला काय सांगायचं आहे. कसं करतात, एक्सप्रेस कसं करतात. ओके ओके ओके. आणि 70-80% पेशंट माझ्या लेवलपर्यंत तरी मी सांगते की बऱ्यापैकी मी घेते मेंटल्स, पण काही 30% तरी पेशंट सांगत नाही. बरोबर. काही प्रश्न विचारले तरी आमचं खूप छान आहे, आमचं खूप छान आहे, असं तसंच आहे नाही का, हे कसं आहे, तर सगळ्यांचं तसंच आहे असं म्हणजे फार ह्याची उत्तरं देतात, इन शॉर्ट उत्तरं देतात की व्यवस्थितच आहे.
अशा केसमध्ये म्हणजे एका ठिकाणी स्टॅग्नेशन आल्यासारखं होतं ना, की ते आपण अप्रोच करू शकत नाही इनर माइंड ह्याच्यापर्यंत, की ह्याचं नक्की काय हे आहे, स्वभाव आहे किंवा काय स्टेट आहे कळत नाही. हाईड करतो किंवा मग असेल म्हणजे त्याचा स्वभाव कसा इंट्रोवर्ट फारपर्यंत असू शकतो, की तो सांगितले त्याला इम्पॉर्टन्स वाटत नसेल म्हणजे त्या गोष्टींचं की सांगावं हा नाही का. ओके, अजून मधल्या लाईनमध्ये तुम्ही काय बोललं नाही, तुम्ही पोचला नाही का तिथं पर्यंत? ठीक आहे, मॅडम बोलतायत किंवा ते दोघं बोलतायत, सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही डिस्कस करताय तर फक्त इमोशनल स्टेटबद्दल बोलताय. पेशंट आपल्याकडे बऱ्याच वेळेस जे होतं त्याच्यात इमोशन्स आपल्याला फार काढायला लागत असतो. काय इमोशन्स निघतात, काय इमोशन त्यात आपण एवढं अडकून जातोय की आपण पण काय मिळेल झालं की आपली पण चिडचिड होते, अरे काहीच सांगत नाही, काहीच कळत नाही, सांगत समजत नाही. पण जो काय आपल्याकडे अवेलेबल डेटा आहे पेशंटचा त्याला आपल्याला इंटरप्रिट करता आला पाहिजे. तो इंटरप्रिट करताना आपण त्याला सायंटिफिकली आपण त्याला ॲनालाइज करता आलं पाहिजे. त्याचं मेंटल्स काय आहेत त्याला, हे जे सायंटिफिक ॲनालिसिस आहे, हे जे प्रॉपर वेवनी जाण्याची जी प्रोसेस आहे ती आपण आज अंडरस्टँड करायची आहे. ते तुम्हाला मी आज सांगणार. म्हणजे त्याला फक्त मेंटल्स म्हणजे इमोशन्स ह्याच्यामध्ये अडकू नका. मेंटल्स इज इक्वल टू इमोशन्स असं नाही. हां, तर आपण आज त्याला डील करूया. आणि त्याला काय इम्पॉर्टन्स दिलेलं आहे आपण, बिकॉज ऑफ दिस मॅन Dr. Hahnemann has given the highly importance, primary importance, undue importance, dual importance given to this mental state, and the things सांगितले in his aphorism 2.1. काय म्हणतात aphorism मध्ये Dr. Hahnemann? This hold good to such an extent that the state of disposition of patient often chiefly determine the selection of homeopathic remedy. So this is very important. So that's why we are dealing with the mental state again and again. आपण म्हणतो मेंटल्स मिळत नाही कारण ह्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. So as we decided the characteristic which can least all remain concealed from the accurately observing physician. Okay. So observationला पण फार महत्त्वाचं आहे. पेशंट काय सांगतोय नुसतं काय नाही होतं. आपण का ऑब्झर्व करतोय, काय दिसतंय त्याच्यानंतर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. ओके, सो आपण आज जाऊया त्याकडे डिटेल्समध्ये जाऊया. मेंटल स्टेटचे सेक्शन्स आहेत. हां, सो देर आर 4 सेक्शन्स वी हॅव टू अंडरस्टँड इन मेंटल स्टेट. फर्स्ट सेक्शन येतो तो इमोशनल स्टेट, जो तुम्ही आता सारखंच मला इमोशन पाहिजे असतं आणि याला तेवढंच महत्त्व पण आहे. इमोशन्स आर द फर्स्ट बेसलाईन इम्पॉर्टंट सेक्शन ऑफ द मेंटल स्टेट. सेकंड लेवलला येतो तो इंटेलेक्च्युअल स्टेट. त्याला पण तुम्ही अगदी पूर्णपणे कानाडोळा करता. इंटेलेक्च्युअल स्टेट काय पेशंटचे ॲनालिसिस करत नाही तुम्ही कधीच, बऱ्याच वेळेस करतच नाही आहे. हार्डली 90% तुम्ही त्याकडे लक्ष असतं मी इमोशन्स करतो. मग रिॲक्शन्स ह्या तुम्ही घेत नाही आहे प्रॉपर. कारण रिॲक्शन्स एखादी आपली सिच्युएशन आपली पेशंट सांगत असतो अनकॉन्शियसली सबकॉन्शियसली सगळ्या गोष्टी, पण वी आर नॉट टेकिंग रिॲक्शन्स ऑफ पेशंट्स. त्यामुळे आपल्याला पुढच्या गोष्टी मिळत नाही. त्यामुळे रिॲक्शन्सला तेवढंच आणि त्याच्यामुळे बाकी डिसीज प्रोसेसला महत्त्व असते रिॲक्शन पण. सो ॲक्शन्स आर नॉट इम्पॉर्टंट, रिॲक्शन ऑफ द पेशंट्स आर इम्पॉर्टंट. इथं हा कॉलम फार महत्त्वाचा आहे, हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे डिटेल्समध्ये. अँड लास्ट टू द ॲक्शन्स अँड फंक्शनिंग्स. पेशंटचे ॲक्शन्स काय आहेत, फंक्शनिंग कशा पद्धतीने करतोय, हे पण दॅट इज पार्ट ऑफ अवर मेंटल स्टेट. सो हे 4 रूल्स तुम्ही अंडरस्टँड केले पाहिजे केस टेकिंग करत असताना केस टेकिंग झाल्यानंतर त्याला ॲनालाइज करतात. कारण आपले केस टेकिंग झाले सगळे डिटेलमध्ये, तर केस टेकिंग डिटेल झाल्यानंतर आपण त्याचे इमोशनल स्टेट्स काय आहेत, इंटेलेक्च्युअल काय आहेत, रिॲक्शन्स काय आहेत, ॲक्शन फंक्शन कसं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं फार महत्त्वाचं आहे. आता आपण सगळ्यात सिग्निफिकंट पार्ट असतो तर आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये पेशंटच नाही आपल्यासुद्धा लाईफमध्ये इमोशनल पार्ट हा फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे सिग्निफिकंट जास्त आहे आपल्या मेंटल स्टेटमध्ये. आणि कुठल्याही मेंटल स्टेटचा ओपनिंग सेक्शन हा इमोशनल्स राहतो. हां, ओके. फक्त जे हायली ॲडव्हान्स केसेस असतील, एकदम सिफिलिटिक असतील, तिथं काही इमोशन्सला तिथं फार महत्त्व देऊन चालत नाही. तिथे ॲपरेशन्स इंटेलेक्च्युअल लेवलला कुठले आहेत तिथे जास्त महत्त्व द्यायला लागतं. तर त्याला
एकदम कॅन्सर्स कंडिशन्स आहेत तिथे फार इमोशन्सला पण फार महत्त्व देऊन चालत नाही. हां ओके, हा ओपनिंग सेक्शन असतो. सो आता एन नंबर ऑफ इमोशन्स आपल्या समोर येतात. ओके, त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात हे आपल्याला बऱ्याच वेळेस त्याला नाव माहिती नसतं. हे अँगर आहे, नुसता अँगर आहे तर अँगरचा शेड काय आहे? हे ग्रीफ आहे तर ग्रीफची शेड काय आहे? लव अफेक्शन आहे तर ते लव अफेक्शन शेड्स काय आहे, काय कुठलं आहे? सो मेटिक्युलसली आपण त्या गोष्टीमध्ये जात नाही, बारकावा त्यातला बघत नाही बऱ्याच वेळेस. बारकावा आपण थोडंसं डेप्थमध्ये जात नाही. इव्हन आपल्या लाईफमध्ये पण फार आपण सुपरफिशियल राहतो. एखादं वाक्य सुद्धा राग येतो पण रागाचं शेड संताप आहे, उद्वेग आहे, तिरस्कार आहे, काय नेमकं आपल्या रेग्युलर आपल्या वागण्यात बोलण्यात सुद्धा आपल्या नेहमीच्या सुद्धा आपल्या थोड्या डिटेल्समध्ये आपण त्या गोष्टी नाहीत आपण जातो. म्हणून मेंटल स्टेटमध्ये हे बिहेवियरल एक्सप्रेशन्स आपल्याला दिसतात बऱ्याच वेळेस किंवा त्यांच्या बोलण्यातून दिसतात, पण त्या आपल्याला त्याला इन्व्हेट करता आलं पाहिजे, त्या गोष्टींना आपल्याला समजून घेता आलं पाहिजे त्याला काय म्हणतात. ओके, सो इमोशन्स कुठले कुठले आपण बघूया आपण जरा. आता बेसिकली इन जनरल हा दोन प्रकारचे इमोशन्स असतात, एक पॉझिटिव्ह असतात, एक निगेटिव्ह असतात. ओके, पॉझिटिव्हमध्ये पण ॲक्टिवेटेड हाय अराउजल इमोशन्स असतात, लो अराउजल इमोशन्स असतात. निगेटिव्हमध्ये पण हाय अराउजल्स असतात आणि लो अराउजल्स असतात. ओके, हे आपल्याला जनरल कळतंय फक्त. जसे की पॉझिटिव्हमध्ये एक्साइटेड असतील, हॅपी असेल, प्लीज्ड असेल, तसाच निगेटिव्ह इमोशन्समध्ये नर्वस असेल, अँक्शियस असेल, अँग्री असेल, अनॉइंग असेल. निगेटिव्ह इमोशन्समध्ये त्याच्या सॅड, बोर्ड, स्लीपी अशा पद्धतीने त्याचे इमोशन्स निगेटिव्ह लेवलला पण असतील. पण त्याला हे गोष्टी जनरस आपल्याला माहिती करून चालणार नाही. ह्याच्यातले बेसिक काय आहेत, कशा पद्धतीने त्याला फायनल इमोशन्स कसे काढायचे, कुठल्या कुठल्या गोष्टींकडून खाली जायचं, सॉर्टिंग कसं करायचं हे आपण आज बघूया. सो हे महत्त्वाचं आहे आपल्याला. हां, इथून पुढे आपला पार्ट चालू होते सायंटिफिक वे. सो प्रायमरी इमोशन्स आपले कुठले कुठले असतात बघा. अँगर, सॅडनेस, लव, हेट अँड फिअर, फ्राइट, एन्झायटी. सो दीज आर द प्रायमरी इमोशन्स. तुम्हाला कधीही गेलं तर हे प्रायमरी इमोशन्स, ह्याच्या अंडर सब इमोशन्स असतील सगळे. ओके, ह्याच्या अंडर सगळे असतील जे सब इमोशन्स येतात ते. हां, तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले सब इमोशन्स येतात, ह्याच्या अंडर्स काय असतात हे आपण आज थोड्यात समजून घेऊया. ह्याला सेकंडरी इमोशन्स इन जनरल मी लिहिले आहेत. हां, कशा आहेत, कुठल्या खाली येतात आपण नंतर बघूया. सस्पिशियस, जेलसी असेल, एनिमी असेल, हेट्रेड असेल, ब्रुडिंग असेल, अफेक्शनेट असेल, इनडिफरन्स असेल, मेलनकोली असेल, इरिटेबल असेल, ॲब्युजिव्ह असेल, पारल्सम, सेन्सॉरियस. प्रत्येकाचं मिनिंग आहे, प्रत्येकाच्या गोष्टीला आपल्याला डिटेल अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात एक एक्झाम्पल देतो आपण, तिथे जाणार जेलसी आणि एनिमी. जेलसी आणि एनिमी याच्यामध्ये काय फरक आहे, कोण सांगेल? जेलसी आणि एनिमी दोन्हीचा मिनिंग एकच आहे का वेगवेगळा आहे? सांगितलंय त्यांना, सांगितलंय ना, मग सांगितलं पाहिजे. एक्झाम्पल येतं डिफरन्शिएट बिटवीन जेलसी अँड एनवी. डिफरन्शिएट बिटवीन जेलसीच्या पुढची स्टेज असेल एनवी. जेलसी म्हणजे प्रत्येक ती फिजिओलॉजिकल पण असू शकते, म्हणजे थोडी चांगल्या ह्यानं पण असू शकते. जेलसी वाटते की तिचा फ्रॉक छान आहे, माझं नाही आहे, असं एखाद्या मुलीला वाटू शकतं. पण एनवी म्हणजे तो फाडून टाकायचा वगैरे असं. एनवी म्हणजे तो ड्रेस आहे तो छान आहे, त्याला काही हार्म करायचं, तो तिला नसला पाहिजे असं वाटावं. ही स्टेट असो. दॅट इज अनदर रिॲक्शन. ती हेट्रेड किंवा एंगरमधून आलेला असतो, ती इमोशनल असते. anger or destructive out of jealousy ते डिफरन्स. सेकंडरी इमोशन्स जनरेट झाले असतात. थोडा डिफरन्स आहे याच्यामध्ये. बाकी ओके, रामप्रवीण सरांनी सांगितलं पाहिजे तुम्ही आता. हो, त्यांना आठवते बेसिकली टर्न्स येतात. येस, एक्झामला येतात त्यांना आता 3 क्वेश्चन येतात असे 5-5 मार्क्स. डिफरन्स बिटवीन टू सिमिलर वाटणारे जे हे आहेत रुब्रिक्स. सिमिलर
जस्ट व्हॉट इज इमोशन अफेक्शनेट आणि तीन कॉम्पोनंट अफेक्शनेट डिफरन्शिएट बिटवीन अफेक्शनेट आणि अफेक्टेशन त्या दोन्हीमध्ये सारखं काय वाटतं ते वाटतं पण ते डिफरन्स आहे तसं ते ओके मिनिंग सांग काय मिनिंग सांगा कोण सांगेल ठीक आहे प्रयत्न करा तुम्ही असं काय नाही सगळ्याच गोष्टी काय स्कूल फिटिंग व्हायला पाहिजे तुमच्या डोक्याला चालना मिळायला पाहिजे थोडीफार एनबी म्हणजे त्याच्याकडे जे आहे ते मला पाहिजे आणि जेएलसी म्हणजे त्याच्याकडे आहे पण आहे एवढंच ठीक आहे एमबीमध्ये आता एक्झाम करून होते समजा पहिले दुसरी बाई गाडी घेतली तिथे एमबीचं आणि दुसऱ्या बाई माझ्या नवऱ्याला फिरायला गेला विचारू हां बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ते फक्त कन्सायन्स हां बरोबर आहे बरोबर सांगितलंस हां जेलसीमध्ये काय राहतं आणि एनव्हीमध्ये काय राहतं एनव्हीमध्ये हे इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स बद्दल त्यांना एनव्ही असते तुम्हाला जसं की मटेरियलिस्टिक याच्याकडे गाडी आहे याच्याकडे बंगला आहे याच्याकडे घर आहे याच्याकडे कार आहे भारी माझ्याकडे नाही आहे तिची साईड माझ्यासारखेक्षा सफेद कशी याच्याकडे कपडे एनव्हीमध्ये याच्याकडे कपडे चांगले आहेत याच्याकडे भारी राहते आणि कसले हे मला पाहिजे असतं त्यात पण पाहिजे असतं बरं का मॅडम असं नाही की तिथंच थांबतं मला पण असं पार्ट ऑफ जेलसी बट ऑफ अ डिफरंट शेप जेलसी कॉम्पिटिशन जेलसीमध्ये सगळे इट इज इमोशनल कन्सेप्ट आणि जेलसी इज इनबॉर्न इमोशन जेलसीमध्ये तुमचे बारक्या पोराला शिकवायला लागतं जेलसी जेलसीमध्ये तुमच्या मग अफेक्शन लव या सगळ्या गोष्टी आहेत जसं तू म्हणलं की तिचं जे नवऱ्यावर प्रेम आहे तिला हवे असते बेसिक इमोशन्स तिच्या माड्या अडकलेले असतात आणि ते त्या इमोशन्स तिला मिळतात म्हणजे जसं की लहान मुलांमध्ये राहतात अरे हिच्यावर मोठ्या मुलीला वाटते की अरे आपलं लहान भावावर आई जास्त प्रेम करते माझ्यावर नाही प्रेम करत टीचरमध्ये पण वाटते की अरे हा टीचर्स त्या मुलाकडे जास्त लक्ष देतो माझ्याकडे लक्ष देत नाही आहे सो तिथं जेलसी आलेली आहे ओके जेलसी कॉम्पोनंट हा तुमचा बेसिक इमोशन्समध्ये अडकलेला असतो लव अफेक्शन्स याच्या गोष्टी असतात त्या मोस्टली हां आणि एनव्हीमध्ये तुम्हाला ते कॉम्पिटेटिव्ह असतं किंवा ते तुमचं मटेरियलिस्टिक तुमची एनव्ही असते ती गोष्ट ओके तर त्याच्यामध्ये आपण डिटेल जाणारच आहे ओके म्हणजे की मी काल सांगतो व्हॉट इज इमोशन इमोशन म्हणजे काय व्हॉट इज इमोशन इमोशन म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं बेसिक तीन कंपोनंट असतात एक फिजिओलॉजिकल अराउजल दुसरं कॉन्शियस एक्सपिरियन्स आणि दुसरं आउटर एक्सप्रेशन तीन मग आता पहिल्यामध्ये फिजिओलॉजिकल अराउजलमध्ये काय तर हार्मोनल रिॲक्शन म्हणजे की कुठलंही इमोशन तुम्हाला आलं की काय होणार आहे फिजिओलॉजिकल अराउजल होणार आहे त्यामध्ये सिम्पथॅटिक सिस्टीमचं हे होणार आहे स्टिम्युलेशन सिम्पथॅटिक त्याच्याबरोबर हार्मोनल अराउजल होणार ही फिजिओलॉजिकल अराउजल झालं दुसरं कॉन्शियस एक्सपिरियन्स आणि त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह फिलिंग येईल किंवा कॉग्निटिव्ह अप्रेझल ऑफ इव्हेंट म्हणजे या इव्हेंटबद्दल आपल्याला काय वाटतं हे येईल आणि तिसरं आउटर एक्सप्रेशन्स मग ते आउटर एक्सप्रेशन्स कशातनं दिसणार आहे तुम्हाला फेशियल एक्सप्रेशन्स बॉडी पोश्चर जेस्चर्स आणि आईज हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि बेसिक प्रायमरी इमोशन्स असतात ना 6 प्रायमरी इमोशन्स वी कॅन ऑब्झर्व ऑन फेस म्हणजे सेकंडरी इमोशन्स असतात ना इट इज सबकॉन्शियस इमोशन्स म्हणजे ते पेशंटला फील होतं पण आपल्याला ते जाणवेल किंवा त्याच्या चेहऱ्यावर त्याची जरुरी नाही म्हणजे गिल्ट तुम्हाला गिल्ट वाटले किंवा एम्ब्रासमेंट वाटलं किंवा शेम वाटली तर चेहऱ्यावर तुम्ही लगेच त्या पेशंटच्या वाचू शकत नाही जसं आपण अँगर सॅडनेस हॅपीनेस सरप्राईज किंवा डिस्गस्ट हे जे बेसिक इमोशन्स आपण चेहऱ्यावर बघू शकतो पेशंटच्या आणि आपल्याला लगेच समजतं की याला राग आला आहे किंवा सरप्राईज झाला आहे किंवा ही सॅड आहे तसेच सेकंडरी इमोशन जे सरांनी सांगितले ते आपण प्रत्येक वेळेस पेशंटच्या ह्याच्यामध्ये नाही आपल्याला पेशंटला विचारायला लागतं ते महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये पण इमोशनच्या वेरियस थेरीज आहेत की इमोशन कसं येतं पहिल्यांदा इमोशन येतं का पहिल्यांदा रिॲक्शन येते का पहिल्यांदा म्हणजे एकदम तुम्ही भिला तर पहिल्यांदा तुम्ही थरथर कापणार का तुम्हाला भीती वाटणार म्हणजे ते कॉन्शियस फिलिंग असणार आहे कॉग्निटिव्ह फिलिंग असणार आहे का बॉडीने फिलिंग असणार आहे काय म्हणतात बॉडीने फिलिंग आलं आहे त्याच्यामुळे इमोशन आलं
तर काय म्हणते पहिल्यांदा कॉग्निटिव्ह अप्रेझल झालं, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ती भीती वाटली आणि त्याच्यानंतर तुम्ही थरथर कापला. ह्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, त्यात काहीच परफेक्ट निघाले नाही. पण हे आपल्याला कशासाठी महत्त्वाचं आहे, तर आपल्याला सोमॅटायझेशन ज्यावेळेस बघणार आहे आपण केसमध्ये, की हे इमोशन झालं आणि त्याच्यानंतर हा डिसीज झाला, ते आपल्याला सगळं बघायसाठी आपल्याला हे व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. जर हे नाही समजलं तर आपली पुढची इन्क्वायरी पण प्रॉब्लेम होणार आहे इन्क्वायरीमध्ये. त्यामध्ये इमोशन्स काय, इंटेलेक्ट काय, जे सर सांगतील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे की एकच सिच्युएशनकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, हे सगळ्यात महत्त्वाचं तुमचं परसेप्शन. जे हॅनमॅननी पण सांगितलेलं आहे आपण मत नाही, परसेप्शन म्हणजे एकच सिच्युएशनकडे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, तुमचा दृष्टिकोन काय आहे हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता सर तुम्हाला सगळं डिटेल्स सांगितलं, त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बेस ऑफ युअर म्हणजे की संपूर्ण प्रिस्क्रिप्शन, अंडरस्टँडिंग ऑफ पर्सन, ह्या सगळ्याचा बेस हे आहे. कारण ऑपरेशन दररोजची 11मध्ये सांगितलं ना, रेमेडी चिपली डिसाइड्स ऑन स्टेट ऑफ डिस्पोजिशन अँड स्टेट ऑफ माइंड. म्हणजे की रेमेडीचं सिलेक्शन कशावर ठरतं, तर स्टेट ऑफ डिस्पोजिशन आणि स्टेट ऑफ माइंड म्हणजे स्थिती. आपण डिस्पोजिशनवर ठरवत नाही, तर डिस्पोजिशनची जी स्थिती आहे त्याच्यावर ठरवतो. त्याच्यामुळे ही जी मेंटल स्टेट सांगतात ना, हे रेमेडी सिलेक्शनसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे. त्याच्यामुळे ही व्यवस्थित समजून घ्या. काही नाही समजलं तर परत विचारा सरांना, कारण ह्याच्यावर तुमचं सगळं पुढचं रेमेडी सिलेक्शन, परत पोसॉलॉजी सगळं ठरणार. ओके, तर आता जसं की तुम्हाला मी सांगितलं की मेंटल स्टेट म्हणजे नुसतं इमोशन्स नाही, त्याचे डिफरंट सेक्शन्स आहेत. आपण आता पहिल्या सेक्शन बघितलं की इमोशनल स्टेट आहे. ओके, दुसऱ्या सेक्शनमध्ये काय आहे, इमोशनल स्टेटमध्ये प्रायमरी इमोशन्स आणि सेकंडरी इमोशन्स असतात. दुसरा सेक्शन काय येतो, इंटेलेक्च्युअल स्टेट आहे, की आपण बऱ्याच वेळेस निगलेक्ट होते आपल्याकडनं, बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही किंवा बऱ्याच वेळेस आपण त्याला कानाडोळा करतो की आपल्याला समजत नाही म्हणून आपण तिथं सोडून देतो. त्याच्यामध्ये पण प्रायमरी फॅकल्टीज आहेत, डेरिव्हेशन्स आहेत त्याच्यापासून, आणि रिझल्टंट ऑफ इमोशन्स आणि इंटेलेक्च्युअल फंक्शनिंगमुळे पण इंटेलेक्च्युअल स्टेट्स येतात. हे आपण डिटेल्समध्ये बघणार आहे काय आहे. प्रायमरी फॅकल्टीजमध्ये काय येतात, त्याच्यात कॉन्शियसनेस काय आहे, त्याचं थिंकिंग काय आहे, त्याचं आणि मेमरी कशी, या तुमच्या प्रायमरी फॅकल्टीज येतात इंटेलेक्च्युअल स्टेटमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. त्याचं मिनिंग काय आहे, काय काय लिहायचं आहे हे तुम्हाला सांगतो मी नंतर. डेरिव्हेशन्समध्ये काय येतात, सुद्धा डॉक्टर म्हणलं तसं परसेप्शन्स आणि डिसिजन मेकिंग येतं. तो परसेप्शन त्याचं काय आहे, त्यात इमोशन्स असतील किंवा त्या इंटेलेक्च्युअल बिहेवियरमधनं किंवा त्या सिच्युएशन्समधनं त्याचे परसेप्शन्स काय आहेत. सो परसेप्शन इज अ पार्ट ऑफ इंटेलेक्च्युअल स्टेट, दिस इज नॉट द इमोशनल स्टेट. ओके, हा परसेप्शन आहे इंटेलेक्च्युअलच्या अंडर येतो. आणि डिसिजन मेकिंग तो कशा पद्धतीने करतो त्याच्यावरती राहतो. आणि नेक्स्ट शेवटी होतो तो रिझल्ट ऑफ इमोशनल इंटेलेक्च्युअल फंक्शन. इमोशनल फंक्शन त्याचं कसं होतं आणि इंटेलेक्च्युअल फंक्शन त्याच्यावर त्याचं जजमेंट कसं आहे त्या पेशंटचं, त्याचा कॉन्फिडन्स कसा आहे आणि तो पर्सन इन जनरल कसा वाटतो, या सगळ्या गोष्टी आपण परत त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये सांगणार. मग हा पार्ट जो तुमचा आहे तो आता हा इंटेलेक्च्युअल स्टेटच्या अंडर येतो सगळ्या. ओके, कळालं? परत एकदा तुम्हाला रिवाइज करतो. सो इंटेलेक्च्युअल स्टेटमध्ये देर आर 3 पार्ट्स. प्रायमरी फॅकल्टीज दिसतात, डेरिव्हेशन्स असतात त्याच्या, रिझल्टंट ऑफ इमोशन्स अँड इंटेलेक्च्युअल फंक्शन. ओके, प्रायमरी फॅकल्टीजमध्ये आपल्याला कॉन्शियसनेस कसा आहे, त्याचा थिंकिंग कसं आहे आणि मेमरी कशी आहे. ओके, हे काय आहे आपण डिटेल बघणार आहे, हे फक्त पहिल्यांदा हायलाइट्स करूया आपण. आणि डेरिव्हेशन्समध्ये मग तुमचे परसेप्शन्स, अल्टर परसेप्शन्स किंवा रॉंग परसेप्शन्स असतील किंवा त्याचे परसेप्शन काय असतील आणि डिसिजन मेकिंग कशा पद्धतीने. आणि मग शेवटी रिझल्टंट ऑफ इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल फंक्शनमध्ये त्याचं जजमेंट काय आहे, कॉन्फिडन्स काय आहे आणि पर्सन कसा आहे. ओके, आणि मग त्याच्यावरनं ह्या सगळ्या गोष्टींवरनं शेवटचा पॉईंट होतो तो ॲनालिसिस ऑफ कॅपॅसिटी अँड परफॉर्मन्स ऑफ दॅट पेशंट, दॅट पर्सन. ओके, सगळ्याचं सार असतं. स्कॉलॅस्टिक कसा आहे त्याचा परफॉर्मन्स, कॅपॅसिटी कशी आहे, स्पोर्ट्स कशी आहे, आर्टिस्टिक किती आहे, फॅमिली किती आहे, फॅमिली ओरिएंटेड, मॅरिटल स्टेटस काय आहे त्याचं, सोशल स्टेटस कसं आहे, रिलिजियस फंक्शनिंग कसं आहे त्याचं, आणि वर्क लेवलला कसं आहे. हे सगळ्या गोष्टीला पेशंटला अंडरस्टँड करायला लागतं. मॅडम आपल्याकडे हे म्हणून आपल्याकडे भरपूर पेशंट्स आहेत. जिथं आपण स्टॉप करतो त्यावेळेस तुम्ही या एरियात तुम्ही चाचपा द्यायची, या एरियामध्ये जावा तुम्ही त्याच्या. आपण बऱ्याच वेळेस तिथं अडकतो, मग आपल्याला हे एवढे सगळे एरियाज आपल्याकडे समोर असतात, तर त्याच्यावर आपल्याला ॲनालिसिस करता येतं पेशंट्स. आपण इमोशन्स घेऊन बसतो नुसते, इमोशन्सच्या पुढे जात नाही आहे. पण
इंटेलेक्च्युअल स्टेट पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचं इंटेलेक्च्युअल फंक्शनिंग, ब्रेन फंक्शनिंग त्याचं इन जनरल ह्या गोष्टी कळत असतात आपल्याला, म्हणून आपल्याला या गोष्टीमध्ये जायला लागतात. या गोष्टी आपल्याला हे काय आहे डिटेल मॅप बघू परत. ओके. आणि मग रिॲक्शन जो कॉलम येतो आपला, रिॲक्शन्स मेंटल स्टेटचाच पार्ट आहे तो रिॲक्शन्स येतो. एलिमेंट अँड मॉडेल्स ऑफ व्हेरियस एक्सप्रेशन्स, एलिमेंट फ्रॉम ग्रीफ, एलिमेंट फ्रॉम सप्रेस्ड अँगर, एलिमेंट फ्रॉम हेट्रेड, हे जे येतात हे रिॲक्शन्समध्ये येतात. आणि मग त्याच्यामुळे व्हेरियस एक्सप्रेशन्स मॅनिफेस्टेशन वेगळ्या लेवलला जनरेट होतात, वेगळ्या लेवलचे त्याचे मेंटल स्टेट्स प्रोड्यूस होतात अशा पद्धतीचे. ओके. फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही मेंटल स्टेट आणि रिॲक्शन्स ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होऊ नका. ते काय आहे आपण ते डिटेलमध्ये जायला गेलं तर कळणारच आहे. फक्त एलिमेंट फ्रॉम नंतर जे येतात इमोशन ते सेकंडरी इमोशन्स असतात, सेकंडरी एक्सप्रेशन्स असतात आणि ते एलिमेंट फॉर्ममध्ये नसतात, कारण ते कुठल्या तरी एखाद्या इव्हेंट किंवा कुठल्या तरी गोष्टी झालेल्या असतात. आफ्टर दॅट दिस थिंग्स आर हॅपन, त्या कुठल्या आहेत ते आपल्याला बघितलं पाहिजे. आणि मग पेशंटचं आपण ॲक्शन आणि फंक्शनिंग आपण जज करत असतो. हे मोस्टली आपल्याला ऑब्झर्वेशन्समध्ये दिसत असतं, हे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सिम्पटम्समध्ये बऱ्याच वेळा दिसत असतं. ओके. ऑब्जेक्टिव्ह सिम्पटम, स्पीच. आता हे बघा तुम्ही इथं थोडंसं फार डिटेल केलेलं आहे आपण स्पीच आणि बिहेवियर ह्यात फरक काय आहे. स्पीच त्याचं कसं आहे, हसते. ओके. पण त्याचं बिहेवियर कसं आहे, हरीड. पेशंट हसते नाही, स्पीच त्याचं हसते पण पेशंटचं बिहेवियर हरीड. ओके. तसंच कन्फ्यूज त्याचं स्पीच असतं, बोलताना काय बोलतोय काय सांगतो आपल्याला कळतच नाही बऱ्याच वेळेस. दॅट इज कन्फ्यूज स्पीच. रूड. डॉक्टर हे काय बरं होतं की नाही तुमचं, काय किती दिवस झाले तुम्ही औषध देत आहे, खरं सांगा, फ्रँकली सांगा तुम्ही होणार आहे की नाही तुमच्याकडे नाही. रूड बिहेवियर असतं. स्टॅमर. ओके. स्टॅमर हे त्याचं तुमचं स्टॅमरिंग म्हणजे काय, हाकलणं म्हणतो ते, बोलताना तो हे करतो काय म्हणतात हाकलणं. मी 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 काय करणार आहे, हो हो असं एकाच गोष्टीत ते स्टॅमर करणं, स्टॅमरिंग स्पीच. ओके. स्पीच हे स्टॅमरिंग असतं, पण ते करत असताना कदाचित त्याला टिक्स येतात, ते बिहेवियर लेवल असतात. टिक्स म्हणजे असं भुवया उडवणं असेल, नाक हलवणं असेल, असं करणं असेल, तर ते टिक्स. टिक डिसऑर्डर म्हणतो त्याला. इट इज इनव्हॉलंटरी मोशन. म्हणजे पेशंटला जरी करायचं नसतं तरी पेशंट करत असतो. एखादा पेशंट बोलता बोलता मधनंच भुवया उडवेल, एखादा मधनंच डोळा मारेल, एखादा मधनंच मान हलवेल. म्हणजे की इट इज इनव्हॉलंटरी बिहेवियर, इनव्हॉलंटरी मुवमेंट ऑफ बॉडी. आणि रिपिटेटिव्ह आणि सेम तेच होते. आणि ज्यावेळेस त्याच्यावर प्रेशर वाढतं, अँझायटी येते किंवा त्याला आपण सप्रेस करायला लागतो तर ते जास्तच प्रमाणात वाढतं. इट इज ड्यू टू अँझायटी, बेसिक अँझायटी. आणि हे टिक्स आहेत का टिक डिसऑर्डर आहेत ते परत आपल्याला क्लासिफाय करायला लागतं, म्हणजे सायकॅट्रिक डिसऑर्डरमध्ये जातं टिक्स डिसऑर्डर. त्यामुळं हे सगळे सरांनी सांगितले हे ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आणि सगळ्याचं कॉम्बिनेशन. स्पीच त्याचं लाऊड असेल. ओके. फुली स्पीच असेल, एकदम मूर्खासारखं वाटेल आपल्याला, हास्यास्पद असू शकते. लाईन म्हणजे काय, खोटं बोलणार आपल्याला लक्षात नसेल, खोटं बोलतोय या सगळ्या गोष्टी. ऑप्सिन असेल, ऑप्सिन स्पीच असेल, बोलताना काहीतरी एखादा घाण शब्द बोलणे असेल किंवा काय, पण बिहेवियर लेवल ल्यूड असेल. बिहेवियर ल्यूड असेल, मला दिसेल आणि काय कसं बिहेव करतो. बिहेवियर लेवलला ते बोलताना तो ऑप्शन बोलले पण बिहेवियर ल्यूड असेल, म्हणजे घाणेरड्या पद्धतीनं तो एखाद्या मुलीशी किंवा एखादी मुलगी मुलाशी सुद्धा तसे बिहेव करू शकतो. स्लो स्पीच असेल. बिहेवियर लेवलला काय दिसतं आपल्याला, अजून कुठले दिसतात, ॲग्रेसिव्हनेस दिसतो त्यांचा, शायनेस आपल्याला दिसतो जो बिहेवियर लेवलला दिसतो. व्हायलेंट पण त्याने काय ॲक्ट केले असते ते दिसते आपल्याला. ऑब्स्टिनसी दिसते एखाद्या गोष्टी. फ्रायटन, घाबरलेला असतो बऱ्याच वेळेस आजारामुळं, डॉक्टरने मला काय होईल का नाही, बरं होईल का नाही, काय मला असं झालंय, काय होतं. सो दिस इज फ्रायटन बिहेवियर. जेस्टिंग म्हणजे काय, अशा गोष्टी करून आपण हे असं करतो तसं करतो, ह्या गोष्टी, दिस इज जेस्टिंग. हातवारे करून बोलणं किंवा सगळ्या गोष्टी अशा एक्सप्रेस करून बोलणं, दॅट इज जेस्टिंग. बीपी, बोलताना प्रत्येक गोष्ट जरा काय झाली की रडणार,
सो दॅट इज BP. तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच वेळेस. परफेक्शनिस्ट. डॉक्टरने सांगितले 7 वाजता बरोबर 7 वाजता येऊन बसणारच तिथे. त्यांनी सांगितले एवढं आणायचं, ह्या गोष्टी परफेक्ट त्या गोष्टी आणलेल्या आहेत. ह्या गोष्टी लिहून आणायला सांगितले, ज्या गोष्टी करायच्या सगळ्या गोष्टी परफेक्ट, सगळ्या गोष्टी की त्यांच्या बिहेवियर आपल्याला लक्षात येते. दे आर परफेक्शनिस्ट. फास्टिडियस हा वेगळा आहे, परफेक्शनिस्ट हा वेगळा आहे. ओके. लाफिंग बिहेवियर असतो. काय काय गोष्टीमध्ये सिरियस गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण ते हसून सांगायचं कधी कधी. सो लाफिंग ॲट सिरियस मॅटर किंवा सिरियस गोष्टी असतात. अशा गोष्टी असतात पेशंटच्या आपल्या बिहेवियरमध्ये कळतात. इमॉडरेट असतात त्या गोष्टी आपल्याला करू शकतो. लाफिंगचे पण वेगवेगळे शेड्स आहेत. म्हणजे कसं ते हसतंय, फुलिश लाफ आहे, इमॉडरेट लाफ आहे, म्हणजे की विनाकारणच हसणार. बोलता केस टेकिंगमध्ये तुम्ही प्रश्न विचारला तरी हसणार. म्हणजे की परत त्याचे अजून सबरोबिक भरपूर येते लाफिंगचे नुसते. त्यामुळे ते लाफिंगचं पण तुम्हाला सगळे शेड्स बघायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक बिहेवियरच्या इथे शेड्स तुम्हाला यायला पाहिजे आणि त्या बिहेवियरमध्ये ठराविक इमोशनचं कॉम्बिनेशन येतं. तसंच ते तुमच्या स्पीचमध्ये पण रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे स्पीच एक वेगळं असेल आणि बिहेवियर वेगळं असेल असं होत नाही. जे तुमच्या मनात आहे त्या पद्धतीने तुम्ही वागणार आहे, त्याच पद्धतीने बोलणार. ऑप्शन जर तो बोलत असेल तर लिव्ड बिहेवियर असणार. आले का लक्षात? आणि ते निम्फोमॅनिक पण असू शकतं. पुढे त्याचं मग डायग्नोसिस निम्फोमॅनिक. ओके. फंक्शनिंगमध्ये पण आपल्याला त्याचं फंक्शनिंग कसं आहे ते पण बघायला लागतं. ॲपेटाईट कसे राहते, एलिमिनेशन कसं आहे, ॲडिक्शन्स काय आहेत, वर्क का कसं आहे लेवलला, सिक्रेशन्स कसे आहे, सेक्शुअल काय आहे, स्लीप अँड ड्रीम्स आहेत. या सगळ्या गोष्टी मेंटल स्टेटचाच पार्ट राहतो. ओके. कारण त्याच्यावर त्यांचं हे डिपेक्ट होत असतं त्याच्यावरती सगळ्या गोष्टी. सगळे इमोशन्स तुमच्या बॉडीवर येते. याला पण तुम्ही बाजूला करायचं नाही. त्याला कशा पुरेल करता आलं पाहिजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी. ॲडिक्शनच्या पाठीमागे त्याचे इमोशन्स कुठले आहेत कळायला पाहिजे. ओके. सेक्शुअल फंक्शन कसे आहे त्याच्यावर पण आपल्याला कळायला पाहिजे. ओके. या गोष्टी परत एकदा लक्षात घ्या. फक्त कुठले ॲपेट आहेत, इलिमिनेशन्स आहेत, ॲडिक्शन्स आहेत. जसं की आपण इलिमिनेशन कॉन्स्टिपेटेड आहे पर्सन तर त्याला सगळं साठवून ठेवायची असते, सोडायचं नसतं कुठलीच गोष्ट. त्या लेवलला आपण ते मेंटल इमोशन्स आपण अंडरस्टँड करतो. एकदम ते कन्फ्यूज असतं. बारीक सारीक गोष्टी खराब झाल्या तरी ते टाकून देत नसतं. मग तेच माइंड बॉडी लेवलला पण रिफ्लेक्ट करतं. जे वेस्ट आहे ते टाकून द्यायला पाहिजे ना बॉडीने. बॉडी टाकायलाच तयार नसते. कारण त्याचं माइंड कुठली गोष्ट टाकायला तयार नसतं, सोडायला तयार नसतं. ओके. हा आता आपला कॉलम इमोशनल स्टेटचा दिसतो. हा आपल्याला दिस इज ICAR टूल, इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल रिसर्च, पालघरला आहे. वन ऑफ द फायनेस्ट इन्स्टिट्यूट इन युअर होमिओपॅथिक फॅकल्टी. ओके. सो त्यांच्यामध्ये त्यांनी हे जे डिटेलिंग सगळे सांगतोय मी, त्यांनी डिटेलिंग सगळ्या गोष्टी कंपाईल केलेल्या आहे काय याच्यामध्ये पेजमध्ये. या पेजमध्ये तुम्ही बघाल तर अँगर आणि सॅडनेस तुम्हाला बेसिक इमोशन्स मी सांगितलेले आहेत. अँगर सॅडनेस आपण आज हा पार्ट बघूया. त्यातला पण आज अँगर पार्टवरती आपण जास्त फोकस करूया. मला अँगर आहे हा अँगरचे काय शेड्स असते तुम्हाला आज सांगतो सगळं. नुसता अँगर आलाय, राग आलाय तर आपल्याला थांबायचं नाही. त्या पाठीमागं काय आहे, कशा पद्धतीनं हे असतात. आणि ती सॅडनेस, अँगरचं परत सॅडनेसकडे कसा जाऊ शकतो किंवा सॅडनेसमुळे कसा अँगर येऊ शकतो, व्हायस वर्सा या गोष्टी राहतात. इरिटेबल, फ्रेटफुल, एक्साइटेबल एकाच ह्याच्यामध्ये दिले, एकाच ह्याचे शेड्स आहेत. वेक्सेशन, इंडिग्नेशन एकाचे शेड्स आहेत. इरासिबल, क्वारलसम, ॲब्युसिव्ह एकाच शेड्स आहेत. रेज, फ्युरिक, व्हायलेन्स, ऑब्जेक्ट पर्सन्स एकाच ह्याच्यामध्ये येतात. इम्पल्सिव्हिटी, तसे सप्रेस, मॉडिफिकेशन सगळे एका लेवलच आहेत. त्याचे शेड्स आहेत, कशा कशा आहेत आपण बघू. सो पहिल्यांदा आपण अँगर बघूया. ओके. सो अँगरचं मिनिंग काय आहे? अँगर, राग. मिनिंग काय आहे राग? सो व्हॉट इज डिफाइंड, how do you define anger? So anger is a pain or affliction which expresses as a sudden sentiment of displeasure. So this is the expression of sudden sentiment of displeasure. Okay. पेन असते आतमध्ये अशा पद्धतीने ते एक्सप्रेस होतं. सो मोस्टली दीज आर डायरेक्टेड अगेन्स्ट द पर्सन ज्याच्यामुळे तो दुखावला गेलेला आहे, ज्याच्यामुळे पेन आलेले आहे, ऑर एंटिटी किंवा एखादी वस्तू असेल, एखादी काय गोष्टी असं काय असेल किंवा एखादी सिच्युएशन असेल दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द पेन. त्याला पेन काय झालं ते असेल त्याच्यामुळे. सो इट्स हॅव्हिंग व्हेरियस एक्सप्रेशन्स. सो आपल्याला एक्सप्रेशन त्या अँगलचे बघायचे. सो मगाशी म्हटलं तुम्हाला इरिटेबल, फ्रेटफुल आणि एक्साइटेबल या गोष्टी
एकाच ह्याच्या शेड्स आहेत. सो इरिटेबल म्हणजे काय आपल्याला बघूया. इझिली अनॉइड, पटकन अनॉइड चिडचिड होऊन जातो लगेच. एक्साइटेड टू अँगर, त्याची लगेच एक्साइटेबिलिटी असते अँगरकडे जाण्याची. प्रोनस त्याच्यामुळे परत वॅक्सिनेशनमध्ये पण जातो. वॅक्सिनेशन काय आपण बघूया. आणि हे मोस्टली डिस्पोजिशन आपण घेऊ शकतो ॲज अ डिस्पोजिशन. ओके, इरिटेबल. तसं आता फ्रेटफुलचं बघा. फ्रेटफुलमध्ये दे आर एक्सप्रेसिंग दी डिस्ट्रेस ते एक्सपिरियन्स करतात. कॉन्स्टंट रिग्रेट करत असतात और डिस्कंटेंट असतात. त्याच्यामध्ये त्याला पश्चाताप राहतो सारखा. ते रिग्रेट करत असतात त्या गोष्टींबद्दल. डिस्कंटेंट समाधानी असतात त्या गोष्टींबद्दल. ओके, वरीज विथ इरिटेशन, चिंता पण असते, इरिटेबिलिटी पण असते त्याच्याबरोबर. ओके, दिस स्टेट कम्स इन वेव्स. ही स्टेट असते ती वेव्समध्ये येत असते. ओके, शेड्स कुठल्या येतात त्याच्या. करोजिव्ह असतात, इजिटेटेड असतात, ब्रोकन इंटू वेव्ह, विजिबली अँशियस दिसतात आपल्याला, डिस्ट्रेस दिसतात, अनेबल टू रिलॅक्स होत नाहीत लवकर. सो दिस इज अ फ्रेटफुल स्टेट. ओके, इरिटेबल मगाशी आपण बघतो. लेवलच्या जर अशा थोडी सटल डिफरन्स आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं. दे हॅव रिग्रेस, कॉन्स्टंट रिग्रेस होतं त्याच्या पाठोबरोबर आणि डिस्कंटेंटेड फिलिंग राहते. ओके, एक्साइटेबल. आता एक्साइटेबल म्हणजे काय. आता टेंडन्सी टू गेट अराउज्ड, टू स्टर इन द पॅशन. पटकन त्या गोष्टींना लगेच काय झालं की त्या गोष्टीला रिॲक्शन देणं. इन द पॅशनमध्ये काय झालं तर लगेच रिॲक्ट करणं आणि ते पॅशनेटली रिॲक्ट करणं. सो दॅट इज एक्साइटेबिलिटी. लुझिंग वन्स टेम्पर अँड बिकमिंग अँग्री इझी. तर टेम्पर लगेच त्याला लूज होतो. टेम्पर सडून पटकन त्या गोष्टी रिॲक्ट करणार असतात. दिस इज एक्साइटेबिलिटी. ओके, वेक्सेशन. वेक्सेशनमध्ये बघा आता इथं वेक्सेशनमध्ये का नाही, वेक्सेशन आणि इंडिग्नेशन या दोन्हीमध्ये पण का नाही फिलिंग ऑफ सेल्फ रायटियसनेस असतो. आपण बरोबर आहे त्यांचं फिलिंग फार राहतं. सेल्फ रायटियसनेस, फिलिंग दॅट वन इज राईट अँड स्टिल प्रोव्होक टू अँगर. राईट असतात ते पण ते त्यांच्या अँगरला त्यांनी प्रोव्होक केलेले असतात त्या सिच्युएशनने किंवा त्या पर्सनने किंवा त्या गोष्टींमुळे. स्टेट ऑफ बिंग, वेक्सेशन इज स्टेट ऑफ बिंग एजिटेटेड, ट्रबल्ड or harassed by aggression or interference. They are being harassed किंवा ट्रबल झाले असतात, ते हॅरॅस झाले असतात, त्यांना ॲग्रेशनमुळे किंवा इंटरफरन्स त्यांना केले गेले. अँड दिस स्टेट रिमेन्स फॉर अ लॉंगर टाईम. ती नुसती टेम्पररी पिरियडसाठी राहत नाही, ती बराच काळ राहते. ती वेक्सेशन स्टेट, ती स्टेट बऱ्याच वेळ राहते. सो दॅट इज वेक्सेशन. आता इंडिग्नेशन आणि वेक्सेशन थोडासा फरक काय आहे बघा. So anger is considered as unworthy or injustice. त्याच्याबरोबर व्यवस्थित बरोबर झालेलं नाही, त्याच्याबद्दल अन्याय झाल्यासारखी त्यांना फिलिंग राहते. सो दिस फिलिंग इज एक्साइटेड बाय सेन्स ऑफ रॉंग और बाय परस्यूड मीननेस, इनजस्टिस और विकेड और मिसकंडक्ट. त्याच्याबरोबर व्यवस्थित वागले नाहीत, त्याच्यावर दुष्ट वागले, त्याच्यावर व्यवस्थित न्याय केला नाही किंवा त्याच्यावर मिसकंडक्ट केलेलं आहे, ह्यातून जे जनरेट झाले असते दॅट इज इंडिग्नेशन. ओके, कळतो का फरक तुम्हाला. सो इंडिग्नेशन आणि वेक्सेशन. वेक्सेशनमध्ये एजिटेटेड फिलिंग जास्त राहतं, ट्रबल्ड फिलिंग राहतं, हॅरास्ड फिलिंग असतं. पण ह्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागं काय राहतं की हे फिलिंग असतं त्यांचं. रॉंग किंवा परस्यू केलेलं असतं त्यांनी, मीकनेस केलं असतं, अनजस्टिस फील केलं असतं, विकेडनेस मिसकंडक्ट टाकलेलं असतं त्यांचं. इरासिबल, कॉरलसम आणि अब्युझिव्ह त्याचा एकाच माळेची 3 म्हणी. इरासिबल म्हणजे काय, कॉरलसम म्हणजे काय, ॲब्युझिव्ह म्हणजे त्याला तुम्ही तापट कधी म्हणणार, शिवीगाळ करणारा कधी म्हणणार, भांडखोर कधी म्हणणार, थोडक्यात हे कधी आहे. सो दे एक्सप्रेस देअर अँगर थ्रू वर्ड्स. ज्यावेळेस ते तुम्ही शब्दातून व्यक्त होत असतात त्यावेळेस तुमचे हे ह्या रुब्रिक्स किंवा हे वर्ड्स किंवा हे मेंटल स्टेट आपल्याला दिसत असते, इमोशनल स्टेट. इरासिबल मोस्टली एक टेम्परामेंट असतं. ओके, angry outburst very easy, difficult to control. हा शब्द आहे त्याचा. they cannot be controlled. quick temper असतो. आणि टेस्टी म्हणजे काय, टेस्टी म्हणजे माहिती काय, टेस्टी म्हणजे त्याचाच भाग आहे. पटकन चिडणारा, चटकन चिडणारा,
माणूस तो म्हणजे टेस्टी हा शब्द ह्याचाच आहे तो काय म्हणतो टेम्परामेंट किंवा डिस्पोजिशनचाच पार्ट लागतो टेस्टी. टेस्टी म्हणजे आपला टेस्टी वेगळा आहे कारण त्याला टेस्टी खायला लागतं त्या टेस्टी वेगळी पुरी वेगळा. हा टेस्टी हा शब्द मला पण पहिल्यांदाच आहे करा मी बसला. ॲब्युझिव्ह म्हणजे मग ते भरभर इन्सल्ट करतात तुमची शी घालणार तुम्हाला खराब शी. सेज ऑर राईट रूड लिहिणार किंवा बोलणार खराब पद्धतीने तुम्हाला. ऑफेन्सिव्ह ऑर अनकाइंड थिंग्स तुमच्यासाठी ऑफेन्सिव्ह किंवा ते काही चांगलं नसणार अनकाइंड फिलिंग असणार तुमच्यासाठी. हे बऱ्याच वेळा आपण कुठल्या सोसायटीचा पर्सन आहे ते पण बघायला लागतं. ज्यावेळेस आपण ॲब्युझिव्ह डिस्पोजिशन पण घेणार आहे आणि ते स्लम एरियामधलं झोपडपट्टीमधलं आहे तर ते कॉमनली त्यांच्या बोलण्याच्या शिव्या असतातच. हे काय काय प्लेसमध्ये काय काय शिवाय एकदम कॉमन असते पण काही प्लेसमध्ये ते कॅरेस्टिक असतात. म्हणजे कोल्हापूरमध्ये ते बोलता बोलता एखादी शिवी देते ती शिवी सगळ्यांना माहीत आहे. तेच पुरुष नाही महिला सुद्धा देतात. होय पण ते जर पुण्यात गेला तर ते इट इज व्हेरी इन्सल्टिंग. किंवा स्लम एरियामध्ये एखादी आई त्या बाळाचा लाड करताना सुद्धा त्याला 4 शिव्या देऊन लाड करते. हे असलंच आहे ते तसलंच आहे त्याला 4 शिव्या देणार आणि काहीतरी बोलणार पण त्याच्यात तिचं प्रेम असतं आणि इट इज कॉमन टू देअर कल्चर कॉमन टू देअर सोसायटी. त्यावेळेस आपण त्याला ॲब्युझिव्ह घेणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कुठलाही डिस्पोजिशन इव्हॅल्युएट करणार आहे त्यावेळेस त्याचं कल्चर त्याची सोसायटी त्याचा रिलिजन आणि ते प्लेस हे सगळं कन्सिडर करून त्यांच्या पट्टीनं त्याला इव्हॅल्युएट करणार आहे मग घेणार आहे नाहीतर मग चुकणार. ओके पण एकाच एकदम चांगला हाय क्लास सोसायटीमध्ये तो शिवाय एखाद्या वारकरी संप्रदायातला आहे फारच चिडला आहे नंतर तो व्यवस्थित वागत नाही सो दॅट इज कॅरेक्टरिस्टिक. ते बघितलं आणि वारकरी संप्रदायाचं ते मास्क घातलेले असते सगळे. म्हणजे एक होतं वेटिंगमध्ये एक चांगला एकदम काय म्हणतात त्या ह्याच्यातला माणूस एकदम तो चांगला माणूस मी सांगितलं असेल कसं आहे. तर एक दुसरं होतं स्लम एरियातलं झोपडपट्टी पोरगं ते नंबरला खूप उशीर झालेला असताना आणि मी डायरेक्ट आतून सांगितलं तर हे बोललं हो माझा नंबर आहे तुम्ही जाऊ नका. तर तुला यायचं बस मी निघाले स्लम एरियामध्ये. ती चिडलं मग दोघांची एवढं चोपलं तिथं. हे जे वारकरी संप्रदायातला माणूस आहे तो बी त्याला आई बहिणीवरून शिव्या द्यायला यायला ही मारी मग यांची दारादारी चालू व्हायला लागली. म्हणजे त्याचं बेसिक डिस्पोजिशन काय होतं आणि त्याने बिहेव काय करत होतं. जर मी त्याला रेमेडी देताना जर त्याचं जे बाहेरचं एक्सप्रेशन जे आहे एकदम सॉफिस्टिकेटेड चांगलं आहे सगळं हे आहे जर एखाद्या ह्याच्यात गेला पंथात किंवा संप्रदायात तर त्याला संपूर्ण मास्क येतं. माळ घातली की त्याच्या आधी एकदम बाद असतं माळ घातली की एकदम मोठं बोलायला लागतं. पण खरंच त्याच्या आतमध्ये तसं आहे का हे बघायचं असेल तर आपल्याला मास्क काढून बघायला लागतं. म्हणजे त्या इन्सिडेंट्सने तो माणूस खरा कसा आहे ते मला समजलं. त्यांनी सगळी केस घेतली असती तरी समजलं असतं का. म्हणजे स्ट्रेसमध्ये आपले ओरिजिनल डिस्पोजिशन्स बाहेर येतात. त्याला कोणाला प्रोग्राम द्या ॲब्युझिव्ह पेंटिंग हे लक्षात ठेवा. हे ऑब्झर्वेशन्स तुमचे डेव्हलप झाले पाहिजे. नाहीतर नुसतं जे दिसतंय त्याच्यावर गेला तर संपला मग ते सायकोसिस आहे. मास्क आहे प्रत्येकाचा मास्क. इथं सगळेजण मास्क घालून बसले ओरिजिनल कोणच नाही. ओरिजिनल तुम्हाला दाखवलं तर सोसायटी ॲक्सेप्ट करणार आहे तुम्हाला नाही करणार. प्रत्येकाचा मास्क आहे आणि प्रत्येकजण चांगलं दाखवतो. ओरिजिनल आत आहे ते त्यालाच माहीत असतं किंवा त्याचे जे क्लोज एकदम आहेत घरातले किंवा एकदम क्लोज फ्रेंड त्यालाच माहीत असतं की ही ओरिजिनल कसा आहे किंवा ही कशी आहे. पण बाहेर दाखवताना एकदम सॉफिस्टिकेटेड दाखवतो. ते सिम्प्लिसिटी जे असतात ते त्यांचं दिसतं काय. हां म्हणजे ते नाही बॉलच असते त्यांना लाज लावायचा प्रकारच नसतो. हाय कुणाला काय करायचं ते विचार करा मला काय फरक पडत नाही असं ते सिम्पलीच असतं. आणि सोरी तसं असतं ज्या वाटलं ते बोलून दाखवतं. सगळा खेळ असतो सायकोसिसचा फसवा. त्याच्यामुळं पर्सन काय बोलतोय कसा वागतोय ह्याच्यापेक्षा त्याच्या मागचं ते मोटिवेशन काय त्याचा पर्पज काय हे समजून घ्यायचं. म्हणजे आपल्या ICRमध्ये पण सांगितलं थॉट फिलिंग कमिटमेंट पर्पज ॲक्शन हे काय आहे हे मॉडेल आहे. त्याच्यावर जर समजला तर तुम्हाला परफेक्ट माणूस समजतो. त्याच्यामुळे तो माणूस तोंडावर तुम्हाला कितीही गोड बोलला ना तर त्याचा बिहेवियर काय आहे त्याचं मोटिवेशन काय आहे हे समजलं की तुम्ही त्या माणसाला समजू शकता. त्याच्यावर तुम्ही रेमेडीला करेक्ट येऊ शकता. तुम्ही त्याच्यात फसणार नाही किंवा अडकणार नाही. त्याच्याबरोबर बोलले करेक्ट माणूसच समजणार तुम्हाला. त्यामुळे हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या टप्प्यात आहेत पण ह्या सगळ्या आपल्याला माहीत पाहिजे तर मी यायला पाहिजे.
अडकायचं नाही आपल्याला त्याच्याबरोबर मोठ्या मोठ्या गोष्टी किंवा जे दाखवता येते बिहेवियर आणि त्याच्या सोसायटीबरोबर पण आपल्याला कोरिलेट करायचं. म्हणजे एखादा यमा आला मार्केटिंगमधला पर्सन आहे तर ते एकदम गुडीगुडीच बोलणार, गुडीगुडीच बिहेव करणार आहे. पण ओरिजिनल माणूस कसा आहे ते आहे का, आता बारक्या पोराला 5 वर्षाच्या पोराला मेट्रोजमध्ये ग्रूमिंग क्लासेस लावते. ग्रूमिंग क्लासेस म्हणजे कसं वागायचं, कसं बोलायचं. मग एखादा पाहुणा आला की हाय अंकुल कैसे हो, बैठिये, मी पाणी घेऊन येतो, पाणी घेणार का, काय घेणार का, बसा, मम्मीला बोलवतो. आपण काय किती भारी बोलतो. आणि ती गेली की पाहुणं घरात मग शिवाय तोडफोडून तीन चालू असतात. ते आपण हे समजून घ्यायचं. आता भरपूर आपण प्रत्येकाला पॉलिश करत असतो, तर त्या पॉलिशचं आपलं मटेरियल काय आहे हे समजायचं आपल्याला. पॉलिश केलेलं बघायचं नाही. ओके कॉरस आता कुठला बघितला आपण शेड, ॲब्युझिव्ह बघितला. ॲब्युझिव्हच्या अगोदर काय बघितला, इरासिबल बघितला. आता कुठला बघतोय, कॉरस. काय फरक आहे, टेंडन्सी टू कॉलेज. जरा काय झालं की भांडायला उठला आणि ते थोडं भांडत नाही, नुसतं कॉरसन त्याला घ्यायचं नाही. बऱ्याच वेळ भांडण्याची त्याची कॅपॅसिटी असते, त्यासाठी कॉरसन असतात. लक्षात ठेवा, जी भांडायची पण कॅपॅसिटी असते त्यांची लॉंग, ते कॉरस लॉंग टाईम दे आर कॉरसन. थोडा भांडला गेला परत बाहेर निघून किंवा काय तर केलं, दे आर नॉट कॉरसन प्रत्येक वेळेस. त्यांना भांडायची पण कॅपॅसिटी त्यांची जास्त असते. परत तीच काढून आणखी परत काढणार काय काय असते. सासू सुनांमध्ये बऱ्याच असतात त्या गोष्टी, ते कॉरस लॉंग दिवस भांडणं असतात कधी कधी. सो याला मिनिंग तुम्ही अशा पद्धतीने रिफाईन करा. ओके, आता हे सगळ्यात महत्त्वाचं, रेज, फ्युरी अँड अँगर, व्हायलन्स. हे अँगरचे एक्स्ट्रीम शेड्स आहेत. अँगर फार एक्स्ट्रीम लेवलला, इंटेन्स लेवलला ज्यावेळेस तुमचा ॲक्ट आउट असतो, इंटेन्सली ॲक्ट आउट असतो, त्यावेळेस हे शेड्स येतात. रेज म्हणजे काय, हा फार रागीट आहे वगैरे म्हणायचं. तो रेज काय आहे त्याचा, फ्युरी काय आहे त्याचा, व्हायलन्स कशा लेवलला आहे. राग, क्रोध, संताप, रागाचे जे शेड्स आहेत ती इंटेन्सिटी वाईज त्याला मिनिंग पण द्या, कारण आपल्या मराठीमध्ये पण फार चांगली नाव आहे त्याला, ते आपण बघत नाहीये. आता इंग्लिशमध्ये जर आपण बघूया, कारण आपल्याला पेशंटला इंग्लिशमध्ये आपल्याला इंटरप्रेट करायचं आहे, तर तुम्ही त्याचं मिनिंग बघा घरी गेल्यानंतर. रेजचं पण त्याचे फायनान्स मिनिंग आहे त्याची. रेज म्हणजे काय, सो रेज इज जनरली आउट ऑफ कंट्रोल विथ अँगर. हा रेज हा शब्द कुठून घेतला माहिती आहे का, रेब्री हा लॅटिन वर्डमधून घेतला. रेब्री हा रेबीज आहे ना, रेबीजचं पण त्याचं रूट आहे रेब्रीज पासून. पिसाळलेलं कुत्रं असतं, कसं बिहेव करतात, सो दॅट इज रेज. काय पिसाळ्याला कसं वागतोस तू, सो दॅट इज रेज. चौथाळ्याला अंगावरला सर करते, चापायला बघल्याला करते, सो दॅट इज रेब्री. तुम्ही इंटरप्रेट करू शकता काय गोष्टींमध्ये. त्याला बघितलं की दुसरा समोरचा असेल तो 4 पावलं मागत पाहायला पाहिजे, असा अँगल दाखवतो. सो दॅट इज पॅशनेटली अँग्री गोज आउट ऑफ कंट्रोल. पॅशनेटली अँग्री होतात त्यावेळेस, दॅट इज गोज आउट ऑफ कंट्रोल. आता फ्युरी बघा, फ्युरी पण काय, मोर इंटेन्स दॅन रेज. रेजच्या पुढे झालेले असते. रॅपिडली मुव्हिंग विदिन इट सेल्फ, गॅदरिंग मोमेंटम लाईक सँडस्टॉर्म ॲक्टेड आउट ऑन अनदर पर्सन. म्हणजे काय आता रॅपिडली मुव्हिंग विथ गॅदरिंग मुवमेंट्स, त्याच्या आतमध्ये खतखतत असते, वॉटर तयार होते. अशा पद्धतीने तो एक्सप्रेस करतो की त्याला काहीच कंट्रोल होत नाही कुठे. सो एक मूवीज आहे, पिक्चरमध्ये तुम्ही कनेक्ट करू शकता. एका मराठी मूवी आहे, नाव आता मला आठवत नाही. शी वॉज ग्रेट बाय समवन, आणि त्याच्यानंतर त्याला ज्यावेळेस ती फार खतखत असते, त्या माणसावरती चिडलेली असते, त्याच्यामध्ये आत वावटळे तयार झाले असते, आणि तो ज्यावेळेस सापडतो तिला त्यावेळेस ती मारत नाही त्याला नुसती, ती जवळजवळ त्याच्यावरती काय 56 का 48 वार करते, तुकडं करते पार. इतक्या लेवलला त्याचा हे झालेला असतो. परवाचीच घटना आहे, औरंगाबादला झाली, त्याने पण कशाने मारली का तर 20 का 25 वार त्या मुलीवरती केलेले होते. सो दॅट इज हिज फ्युरी. फ्युरीला त्या लेवलला जातात ते. हां राईट मिसेस त्याच्यामुळे मराठी मूवी राईट. सो
सँडस्टॉर्म म्हणजे असं वावटा असं तयार झालं असतं त्यांच्यामध्ये आणि ते भयानक लेवलला ते एक्सप्रेस होतं. सो ॲक्टेड आउट अनदर पर्सन मोस्ट. व्हायलन्समध्ये पण इंटेन्स अँड रिलीज इन ॲक्शन व्हर्बल विथ हँड अँड फिजिकल ऑर मेंटल त्याचाच पार्ट आहे. इंटेन्स अँडचं व्हायलन्स जसा फ्युरीचाच पार्ट आहे पण सगळ्या लेवलला होतं. फिजिकल लेवलला, मेंटल लेवलला, ॲक्शन लेवलला. आता इम्पल्सिव्ह बघूया आपण. इम्पल्सिव्ह म्हणजे काय? इम्पल्सिव्ह म्हणजे काय होतं? सो दे आर डुईंग थिंग्स सडनली विदाउट थिंकिंग अबाउट दे, केअरफुली विदाउट प्लॅनिंग. कुठलाही चालला काय करायला लागला त्याला काय प्लॅनिंग नाही, त्याला काय हे नाही आहे, विचार नाही त्या पाठीमागं, मनात आलं की चाललं करायला गेलं. सो सनकी अननोईंगली सगळ्या गोष्टी असतात त्या. किंवा आपलं सुद्धा बसलाय केस टिकिंगला आणि त्याला काय वाटलं चला बाहेर निघून मला काय तर करायचं आठवलंय चाललंय नंतर येतो डॉक्टर नाही किंवा गेलाय भांडणं बघायला गेलाय म्हणजे काय चाललंय बघायला गेला आणि तिथं भांडणं चालली की मधनं चुकून हेच मारायला लागलं. इट इज इम्पल्सिव्ह, काहीच कारण नाही. सो दॅट इम्पल्सिव्ह पर्सनमध्ये त्याला काही प्लॅनिंग नसते, त्याला काही मनी ध्यानी नसते, ते सगळ्या गोष्टी असे सडनली गोष्टी करत असतात. सप्रेस तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. सप्रेस्ड इमोशन्स काय असतात, सप्रेस्ड अँगर काय असतात. मॉडिफिकेशन बऱ्याच वेळेस आपण वापरतो अशा. मॉड म्हणजे काय? डेथ. त्याचे अँगरचाच भाग आहे तो, पण त्याच्यामुळं तो मेल्यासारखा त्याला बिहेव झाले असतात. इतक्या लेवलला त्याचं फार हे झालं असतं, खच्चीकरण झालेलं असतं त्या पर्सनचं. इन्सल्टचा अँगरचा ते शेड्समध्ये मॉडिफिकेशनमध्ये मेल्यासारखं होतं. मोस्टली ह्युमिलेशन, मॉडिफिकेशन ह्या लेवलला येतात. मॉडिफिकेशन, ह्युमिलेशन बऱ्याच वेळेस असतं, ते बऱ्याच समोर माणसांसमोर किंवा 4 माणसांसमोर बऱ्याच वेळेस होतं. मॉडिफिकेशन स्वतःहून तो करून घेतलेलं असतं ते बऱ्याच वेळेस. मिसॅन्थ्रोपी म्हणजे काय? हेट्रेड फॉर ह्युमॅनिटी इन ऑल इट्स एक्सप्रेशन्स. म्हणजे एखाद्या मुलीबरोबर एखाद्या मुलाला नीट वागलं नाही, चांगलं लावलं नाही, फ्रेंडशिप म्हणल्यानंतर तो खराब त्याच्याशी वागतो, तर त्या मुलीला त्या पूर्ण पुरुष जातीची मुलांच्या जातीचीच त्याला हेट्रेड तयार होतो. त्यांच्या सगळ्यांविषयीच त्याला हेट्रेड तयार होतो. ओके. सो ॲलोपॅथी असं करतं तसं करतं. ॲलोपॅथीच बाद आहे. ही सुद्धा आपली मिसॉन्थ्रोपीच आहे होमिओपॅथी लोकांची. ओके. नाही मिसॉन्थ्रोपी नाही, इट इज लॅक ऑफ नॉलेज. ज्यावेळेस माहीत असतं तुम्हाला, ज्यावेळेस माहीत असतं किंवा इन्सिडन्ट झालेला असतो त्यावेळेस जर केलं तरी आहे. दुर्दैवाने इमोशनल बोलतात त्यावेळेस ती माणूस घाणी. थोडक्यात शब्द काय मारायचे त्याला? माणूस घाणी. तिरस्काराची फार पुढची स्टेट कम्युनिटीबद्दल एखाद्या इम्युनिटीबद्दल सगळ्या ॲलोपॅथीबद्दल काय माहिती नसतं, प्रत्येक गोष्टीची ॲक्शन माहीत नसते ना. ॲलोपॅथी सगळ्याला सप्रेस करते. ॲलोपॅथी एकदम बाद आहे. आपल्याला त्यातलं माहित आहे का? काय नाही, पण आपलं अज्ञान आहे ते आपण अज्ञान लपवायसाठी पण ॲलोपॅथी बाद आहे असं पण म्हणतो. प्रत्येक पेशंटला प्रत्येकाला सांगणार सगळ्या गोष्टी बोलत राहणार. होय, दॅट इज नॉट फाईन. हां, ते नाही. तर तुम्हाला प्रत्येक ड्रग माहीत पाहिजे, प्रत्येक ड्रगची ॲक्शन काय माहीत पाहिजे. आता पॅरासिटमॉल दिलं, पॅरासिटमॉल काय करणार आहे? टेम्परेचर हायपरमधलं टेम्परेचर रेग्युलेशन सेंटरचं थ्रेशोल्ड कमी करणार आहे, त्याच्यामुळे ते कमी येणार आहे. किंवा अँटीबायोटिक दिलं, अँटीबायोटिक काय करणार आहे? तुमच्या इम्युनिटीमध्ये इंटरफरन्स नाही करणार, डायरेक्ट बॅक्टेरियाला जाऊन बाइंड होणार आहे, बॅक्टेरिया किल करणार आहे. मग तुमची ससेबिलिटी किंवा तुमच्या फिजिओलॉजीमध्ये त्यांनी अल्टर केले का? इट इज ॲडिंग ॲट सप्लिमेंटरी, म्हणजे तुमच्या सप्लिमेंट म्हणून काम केलं तुमच्या इम्युनिटीला. पण ते जर स्टिरॉइड दिलं तर काय करणार आहे? स्टिरॉइड तुमची इम्युनिटी सप्रेस करणार आहे, इम्युनिटी रेडिएटर्स थांबवणार आहे, सगळंच थांबवणार आहे. म्हणजे स्टिरॉइड अगेन्स्ट फिजिओलॉजी काम करणार आहे, तर अँटीबायोटिक अकॉर्डिंग टू फिजिओलॉजी काम करणार आहे. म्हणजे ते आपल्या ससेबिलिटी अल्टर, डिसीज बरा होणार पण ससेबिलिटी अल्टर होणार नाही. म्हणजे अँटीबायोटिक सप्रेशन नाही मारणार. पण जर ते स्टिरॉइड असेल तर स्टिरॉइड सप्रेशन मारणार आहे, कारण फिजिओलॉजी अल्टर करते. हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे, तर तुम्ही मग ॲलोपॅथीला ब्लेम करू शकता की ह्या मेडिसिनमुळे हे झालं. त्याच्यामुळं आपण कशाबद्दल कसा आपला कन्सेप्ट तयार करतोय हे आपल्याला माहीत पाहिजे, की मी हे म्हणतोय हे का म्हणतोय. नाहीतर मिसॉन्थ्रोपीमध्ये मग ते कशामुळे डेव्हलप झाले त्याच्यामध्ये
इट इज सिन्स बिगिनिंग आहे, ॲज अ डिस्पोजिशन आहे, काय ॲज अ स्टेट आले. आता एखादं फसवलं म्हणून सगळेच तसे असते, मग सगळ्यांच्याबद्दलच तिरस्कार करणं, चिडचिड करणं, माणूसखानी वागणं, डिप्रेशनमध्ये आलाय, त्याच्यामुळे मी स्वातंत्र्य आहे. बऱ्याच डॉक्टर ते उकडायला पैसे उकडायला बसले. पैसे उकळायला बसले. एका डॉक्टरनं फसवलं म्हणजे सगळे डॉक्टर जातच खराब का? आता याच्यामुळे काय होतं काय माझे मुंबईत ट्रीटमेंट येणार पेशंट आहे, पण तो एकदा आजारी पडला व्हायरलसाठी. मी एका डॉक्टरकडे गेला पेरीपेरीमध्ये पुढे. ते डॉक्टर तो जरा काय म्हणजे ह्युमर होतं त्या डॉक्टरमध्ये. त्यांना विचारलं की डॉक्टर मी होमिओपॅथिक औषध घेतो, तुमचं औषध चालतं का? त्याचं वाक्य व्हायरल होतं. आम्हाला ते चालतात, पण त्यांना आम्ही चालतो की नाही बघावं. मला म्हणजे थोड्या वेळामध्ये हजार ठीक आहे. सो फार असं एकदम कुठलं एक्स्ट्रीम लेवलला नाही, जसं की आपलं बॅलन्स असायला पाहिजे. त्या पुढच्या गोष्टी आपल्या येणार आहेत, त्याचाच भाग आहे. बॅलन्स ठीक. सो हेटेड पुढे आपण जाऊया. पुढे जाऊ. हेटेड म्हणजे काय? व्हेरी स्ट्रॉंग डिसलाईक. फार आवडत नसल्या फार स्ट्रॉंग डिसलाईक असते. एनमिटी म्हणजे शत्रूसारखं ते हेटेड असतं, ते वागल्यासारखं वाटतं. आता हे रिप्रेशन थोडंसं बघूया. सप्रेशनचाच भाग राहतो तो. मागे मी सांगितलं होतं एकदा लेक्चरमध्ये, चेक, रिस्ट्रेन, पुट डाऊन और कीप अंडर. सायकॉल अनालिटिकल कंटेक्स्टमधून हा शब्द येतो बऱ्याच वेळेस. The level to which an experience is very deep in the mind. फार खोलवरती आपण तो कुठेतरी जाऊन ठेवलेला असतो. जसं की आडगड, थोडक्यात मराठीत आडगड कुठेतरी ठेवलेलं आहे, ते आपल्याला परत सापडतच नाही. एखादी गोष्ट मॅडम तुम्ही घरात कुठेतरी ठेवलेली आहे, ती मला परत सापडतच नाही. सी माइंड लेवलचे इमोशन्स आपण तसं कोरिलेट करा. सो the level to which an experience is buried deep in the mind. The experience or emotions no longer available as conscious memory. Conscious memory मध्ये ते अवेलेबल राहत नाही पर्यंत. ओके. सो सायकॅट्रिस्ट आयडियलने फार छान त्याच्याविषयी वाक्य सांगितलंय. थोडक्यात रिप्रेशन म्हणजे काय? वी फॉरगेट अँड देन फॉरगेट व्हॉट वी फॉरगॉट. म्हणजे हे डायरेक्ट सबकॉन्शियस मध्ये जातं. इमोशन डायरेक्ट सबकॉन्शियस मध्ये जातं, ते कॉन्शियस माइंडला अवेलेबल नसतं. सप्रेशन कसं असतं की आपण कॉन्शियसली सप्रेस करतो, जे जाणीवपूर्वक आपण ती भावना दाबलेली असते. पण रिप्रेशनची जी भावना असते ती डायरेक्ट सबकॉन्शियसमध्ये गेलेली असते. इट इज अ टाईप ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे आपलं माइंड जे फंक्शन करतं त्यामध्ये वेगवेगळे डिफेन्स मेकॅनिझम आहे, त्याच्यातली एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे की सप्रेशन म्हणजे काय की मला डिसअपॉइंटमेंट झाली, दुःख झालं, मला माहिती आहे मी नाही त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, काहीच बोलायचं नाही, हे सप्रेस केलं. पण आता फॅमिलीमध्ये रिपीटेड डेथ झालं की पहिल्यांदा डेथ झाली, दुःख झालं, पण इतकं दुःख होत झालं की ते परत मनाला जाणवणच झालं की मला खरंच दुःख झालं आहे. जे रिपीटेड एक्सपिरियन्स इमोशनचा एवढा इंटेन्स आलेला आहे की सुरुवातीला ते कॉन्शियसली फॉरगेट झालं, कॉन्शियसली दाबले गेले, परत ते जाणवणच डायरेक्ट ते सबकॉन्शियसमध्येच. आणि मला हेच माहीत नाही नंतर की मी का दुःखी राहते, मला जीवनात आनंदच वाटत नाही, का आनंद वाटत नाही हेच समजेना, मला दुःख काय आहे तर दुःख काय आहे ते पण समजेना. तर ते सगळं अवेलेबल आहे, ते सगळं सबकॉन्शियसमध्ये आहे आणि ते तुमच्या माइंडमध्ये रोल प्ले करते. जे मॅग्नेशियममध्ये हे बऱ्यापैकी येतं प्रिडॉमिनंटली डिप्रेशन. त्यामुळे सरांनी सांगितलं ना की आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो की हे दुःख मला विसरायचं आहे, मग ते आपण जाणीवपूर्वक विसरतो आणि परत थोड्या काळानं ते विसरून जातो की आपण काय विसरलं ते दुःख कुठलं आहे. पण ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चालू असतं त्याचं काम, ते आपल्याला दुःखी करत असतं. आणि हे कधी होतं ज्यावेळेस आपण फेसमध्ये जातो आणि तसाच इन्सिडन्स येतो ना, त्यावेळेस ते पेशंटचं समोरचं बघायला सुद्धा आपलंच उचमळून येतं, आपल्याला स्वतःला जाणवायला लागतं, आपणच एकदम डिस्टर्ब होतो, एकदमच अस्वस्थ होतो आणि आपल्याला जाणवत नाही की आपण काय एवढं दुःखी झालो आणि आपल्याला काय एवढा डिस्टर्बन्स आला. तर हे सगळं तुमचं रिप्रेस्ड माइंडमधल्या इमोशन्स असतात. हे बऱ्याच सगळ्या गोष्टीमध्ये येते, नुसतं ह्याचं डिसअपॉइंटमेंट किंवा ग्रीप ह्याचंच येत नाही, तर बऱ्याच इमोशन्समध्ये हे येतं. कारण रिप्रेशन इट इज अ इमॅच्युअर डिफेन्स मेकॅनिझम. ह्याच्यात पण प्रकार असते, म्हणजे मॅच्युअरली माइंड कसं फंक्शन करते आणि इमॅच्युअरली कसं करते. कारण रिप्रेशन हे असतं सिन चाइल्डहूडमध्ये प्रिडॉमिनंटली असतं आणि हे इमॅच्युअर डिफेन्स मेकॅनिझम आहे, ते आपण नंतर बघू डिफेन्स मेकॅनिझम कसे. डिप्रेशन हे महत्त्वाचं आहे, फार छान आहे अंडरस्टँड करायला. इवन मी तुम्हाला माझीच एक एक्झाम्पल मी सांगतो. डिप्रेशन म्हणजे काय मला मी समजलं होतं. सो आय वॉज इन आय थिंक सेकंड इयरला BHMSला असताना माझे आईची मुली म्हणजे आजोबा
ते वारले होते. आणि मी काय त्यावेळेस त्या माझ्या एक्झाममध्ये काय त्यावेळेस मला तुम्ही सांगितलं नाही, मला उशीर सांगितलं. 15 दिवसानंतर मी जो सुट्टीला आलो त्यावेळेस मी आलो आणि आजोबांचे फार मी लाडका होतो आणि आलो मी तिथं आणि परत त्यांचं गिफ्ट भेटलो, आजीला वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मला त्यावेळेस काय फिलिंग फार असं जनरेट झालं नाही. म्हणजे ग्रीफ असते किंवा दुःख असतं ते माझं तिथं कॉन्शियसली सबकॉन्शियसली मी थोडंसं आतमध्ये टाकलं की त्याचं काय फार जाणीव झालं नाही. पण ते काय व्हायला लागलं नंतर मला की माझ्या ड्रीममध्ये आजोबा मला बऱ्याच वर्षी ड्रीममध्ये यायचे काय बोलायचे झालं एवढंच. त्याच्या फार म्हणजे त्याच्या पलीकडे काय जात नव्हतं. पण मी आईला पण बोलायचं माझ्या ड्रीममध्ये येतात कधी कधी बाकी कुणाचेच येत नव्हते घरातल्या, माझ्या ड्रीममध्ये यायचे. ते सबकॉन्शियसली मी रिप्रेस झालं होतं तिथे. मग काय झालं असंच माझ्या एमडीला मी 3-4 वर्षाचा पिरियड गेला. मी एमडीला गेलो. एमडीला असताना सुद्धा तुम्हाला आठवत असेल तुमच्या वेळेसला नाही, सिम्पॉजियमला एकदा ब्युटिफुल माइंड नाही दुसरा पिक्चर होता ब्युटिफुल माइंड नाही, त्याच्यामध्ये आजोबा आणि त्या नातवाचं एक रिलेशनशिप होती. एक पिक्चर दाखवला सरांनी केमडी सरांनी. म्हणजे ग्रँडफादर आणि ग्रँडसन याचं एक तो हँडिकॅप हे असतो पूर्णपणे त्याने एक पाण्यामध्ये उडी मारलेली असते. त्याचा इथून पुढं पूर्णपणे तो पॅरालाइज झालेला असतो, क्वाड्रिप्लेजिक असतो. पण त्याचा ब्रेन फार शार्प असतो. तो पुस्तक लिहित असतो काय करतो आणि त्याला हे त्याचं ग्रँडसन करत असतो. आणि मग शेवटी असा निर्णय घेतो की तो काय म्हणतो त्याला मी स्वतः स्वेच्छामरण नसते तसं युथेन्शियाचा तो डिसिजन घेतो. युथेन्शिया डिसिजन घेतला ह्याला माहिती नसतं त्याच्या नातवाला. आणि तो मग नातू युथेन्शिया डिसिजन घेतल्यानंतर ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस ज्या पद्धतीने तो त्या आजोबांच्या पाठीमागं जातो आणि नकळतपणे त्यावेळेस माझे इतका मी त्यावेळेस रडलो, इतक्या पद्धतीने माझं सगळं एक्सप्रेस झालं. सो ते जे माझं रिप्रेस जे फिलिंग होतं ते त्यावेळेस एक्सप्रेस अशा पद्धतीने नंतर झालं. सो दिस इज द पार्ट ऑफ रिप्रेशन. हे आपलं रिप्रेशन हे पेशंटमध्ये जर आपल्याला काढता आलं तर ते फार मोठी अचिव्हमेंट आहे आपल्याला. लक्षात ठेवा तो ग्रे एरिया असतो ते आपल्यासाठी पेशंटची लाईफ तेच माहित नाही तर पेशंटची पूर्ण लाईफ बदलून जाते. ड्रीम्स आर नथिंग बट लँग्वेज ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे की ड्रीम्स जे सगळे येतात हे सगळे आपल्या सबकॉन्शियसमधला खेळ आहे. आणि सबकॉन्शियसमधले रिप्रेस इमोशन जे सगळे आहेत किंवा जे आपल्याला इन्साईट डेव्हलप होतात किंवा ड्रीम्स आपल्याला सजेशन्स देतात त्यामुळे ड्रीम्स प्रॉपरली अंडरस्टँड करणं खूप महत्त्वाचं राहतं. त्यामुळे बऱ्याच वेळा ड्रीम्सला आपण लँग्वेज ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणतो. सप्रेशन आणि रिप्रेशनमध्ये फरक काय? सप्रेशन कॉन्शियसली करावं तुम्हाला माहिती असतं. रिप्रेशन त्या सवयीनं असं झालेलं असतं की तुम्हाला काय फरकच नाही पडत आणि तुम्हालाच माहित नाही होत की काय गोष्टी रिप्रेस डिसअपॉइंटमेंट झाली मला काहीच नाही, मला काहीच जाणवत नाही. अनकॉन्शियस पण आतनं तर सगळं चालू असतं पण कॉन्शियसली तर मला काहीच जाणवत नाही काय तर. पण पूर्ण लाईफ पूर्ण डिस्टर्ब झालेलं असतं, पूर्ण माइंड डिस्टर्ब झालेलं असतं कारण सबकॉन्शियसमध्ये असतं. पेशंटचा फादर अल्कोहोलिक असतो, फार त्रास देत असतो लहानपणी, पण त्यानं नकळतपणे त्या गोष्टी आपल्याला फार त्याला महत्त्व न देता आपल्याला सांगत असतो. पण नंतर तो ज्यावेळेस तो लाईफ जगत असतो नंतर तो ज्या पद्धतीने अल्कोहोलिक पर्सनशी डील करतो किंवा त्याच्या स्वतःविषयी तो वागत असतो ते फार कॉन्शियसली त्यावेळेस ते कळत असतं की आपल्या गोष्टी काय आहेत त्याचे रिप्रेस केलेल्या सगळ्या गोष्टी. पण तेवढं सेल्फ ऑब्झर्वेशन पण डेव्हलप झालं पाहिजे. जर सेल्फ ऑब्झर्वेशन नसेल तर मग ते जाणवत नाही. म्हणून सगळ्या लक्षात वी फॉरगेट दे फॉरगेट व्हॉट वी फॉरगेट वाक्य ठेवलं पाहिजे लक्षात. चालेल. गिल्ट तुम्हाला माहिती आहे गिल्ट आपण सगळं वापरतो बऱ्याच वेळेस. गिल्ट काय? दिस इज सबकॉन्शियस फिलिंग ऑफ अँगर विच डेअर नॉट टू बी ब्रॉट आउट इन टू द ओपन. आपल्याला नको वाटतं फॉर सोशल ऑर पर्सन रिझन्स. सोशल किंवा पर्सन रिझनला आपल्याला ते आणायला नको वाटत असतं. सो दिस इज द रिप्रेस फॉर्म बट अनकम्फर्टेबल फिलिंग. रिप्रेस फॉर्म आहे पण अनकम्फर्टेबल फिलिंग त्याला कंटिन्यूस राहत असतं. ऑफ हॅव्हिंग कमिटेड रॉंग, काहीतरी आपण चूक केलेली आहे, काहीतरी आपण रॉंग केलेलं आहे. सो दॅट तेव्हा ते गिल्ट असते लक्षात. अँड ऑफन गिव्ह राईज टू सायकोसोमॅटिक मॅनिफेस्टेशन. बऱ्याच वेळेस सायकोसोमॅटिक मॅनिफेस्टेशन गिल्टमध्ये येत असते. ओसीडीमध्ये खूप कॉमनली मिळतं गिल्ट. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्समध्ये ना गिल्ट खूप कॉमन असते. ती सारखं हात द्यायचं 24 तास त्याच्यामागे त्याची गिल्ट असते. आणि बऱ्याच वेळा सायकोसेक्शुअल गिल्ट जास्त असते. एमकेबीची केस होती एक त्याच्यामध्ये जी ओसीडीची त्याच्यामध्ये प्रिडॉमिनंटली गिल्ट सगळे गिल्ट आणि ज्यावेळेस ती गिल्ट रिझॉल्व झाली त्यावेळेस तो ओसीडी कंप्लीट बरा झाला. जे ओसीडीज आर डिफिकल्ट टू ट्रीट आणि डिफिकल्ट टू क्युअर. म्हणजे की सायकॅट्री म्हणजे आपण एक न्यूरोटिक डिसिजेस आणि सायकॉटिक डिसिजेस असं म्हणतो.
न्यूरोटिक डिसीजेस म्हणजे फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स आणि सायकॉटिक डिसीजेस म्हणजे पॅथॉलॉजिकल डिस्टर्बन्स, माइंडचा स्ट्रक्चरल डिस्टर्बन्स, माइंडचं स्ट्रक्चरल अल्टरेशन होतं सायकॉटिक डिसीजेस आणि त्या डिसीजेसला क्युअर नसते अकॉर्डिंग टू सायकॅट्री. म्हणजे सिझोफ्रेनिया असू दे, ओसीडीज असू दे, तर ते बरे होतात का? तर बरे होते, तर त्याचं जे रूट कॉज आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायला पाहिजे आणि त्याच्यानुसार ट्रीट केलं पाहिजे. त्याच्यामुळे गिल्ट प्रिडॉमिनेटली काम करते आणि ती गिल्ट ह्याच्यावर बॉडीवर येते. जर ती प्रॉपरली रिझॉल्व नाही झाली तर ते गिल्ट तुम्हाला डिसीज देणारच आहे, कारण ते तेवढं इंटेन्स फिलिंग असतं आणि ते इंट्रोजेक्टेड असतं, इनवर्ड असतं. अँगर जो असतो त्याला गिल्टमधला तो इनवर्ड असतो स्वतःचा. त्याच्यामुळे ते व्यवस्थित प्रॉपरली गिल्ट अंडरस्टँड करणं महत्त्वाचं असतं. नाहीतर बऱ्याच वेळा नुसते म्हणायचं म्हणून पण म्हणतात मला गिल्ट वाटली त्याची. अरे पण खरंच किती फिलिंग आहे, किती इंटेन्स आहे ते बघायला पाहिजे आपल्याला. ओके, दॅट इज झालं. आपण इथंपर्यंत आज थांबूया. 9:30 वाजले मला वाटते. अँगरचे स्टेट्स आपण आज बघितले. हे सगळे आपले ऑर्गन ऑफ मेडिसिन आणि ऑपरेशन मॅन्युअल ICF याचा रेफरन्स मी घेतलेला आहे. ओके.